नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील अनेक गावात नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वर्ला येथील अनेक नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे घर व इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती। त्या अनुषंगाने महसूल विभागामार्फत तलाठी राजेश संतापे यांनी वर्ला येथील वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घराची पाहणी करून झालेल्या नुकसानाचे अवलोकन केले। यावेळी वर्ला गावाचे सरपंच मनोज भारसाकळे व गावातील नुकसानग्रस्त नागरिक यांच्या समक्ष पंचनामा करून अहवाल परिष्ठकांकडे पाठविणार असल्याचे तलाठी संतापे यांनी सांगितले। या वादळामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर देखील फार मोठे संकट कोसळले आहे। झालेल्या सर्व नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याकरिता नुकसानाचे अवलोकन करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे यावेळी तलाठी राजेश संताप यांनी सांगितले। 22/5/2024 रोजी मौजा वर्रा येथे अचानक वादळी वारा आला आणि त्यामध्ये येथील आता हे जे आपण घर पाहून राहिलो या घराचं कोणाचं करू भारसाकडे यांच्या घरावरील तीनपत्रे उडाली। त्याचा पंचनामा करण्यासाठी तलाठी उदखेड राजेश संतापे तसेच गावचे सरपंच मनोज भारसाकडे आणि जे घरमालक आहे ते आणि गावातील आजूबाजूचे नागरिक इथे उपस्थित होते आणि पंचनामा करून यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पंचनामा करून लवकरात लवकर यांना अनुदान मिळलं पाहिजे यासाठी पंचनामा केलेला आहे। सोमेश्वर शहाणे, जनमत लाईव्ह न्यूज, मोर्शी।